जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत अवैध आरएमसी प्लांट असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, मात्र त्यावर कारवाई होताना दिसत नाही। अशातच आता अलिबाग तालुक्यातील कावीर ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर आणि अवैध आरएमसी प्लांटचे काम प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि अप्रामाणिकपणामुळे जोरात सुरू आहे। मागील 2 महिन्यांपासून हा व्यवसाय तिथे सुरू आहे। या अवैध प्लांटमुळे स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, जसे की प्रदूषण आणि वाहतूक कोंडी। गावातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थ आता संतप्त झालेत। काही ग्रामस्थांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्यात, मात्र त्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे। यामुळे कावीर ग्रामस्थांनी आरएमसी प्लांटच्या विरोधात एल्गार केलाय। गेल्या 6 महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुख्यमंत्री सचिवालय यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे अमित म्हात्रे यांनी सांगितले। फुल पगारी मात्र बिनकामाचे अधिकारी अशी परिस्थिती सध्या रायगड जिल्हा प्रशासनाची झाली आहे। त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसवून आरएमसी प्लांट अगदी थाटात सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। फुल पगारी मात्र बिनकामाचे अधिकारी अशी परिस्थिती आपल्या रायगड जिल्हा प्रशासनाची झालेली आहे। माझ्या कावीर ग्रामपंचायत हद्दीतील अवैध आरएमसी प्लांट हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि अप्रामाणिकपणा यामुळे आता यशस्वीरित्या सुरू झाला आहे। मागील 2 महिन्यापासून त्याचा व्यवसाय तिथे सुरू आहे। 6 महिने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, प्रदूषण नियामक मंडळ, मुख्यमंत्री सचिवालय यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील खऱ्या अर्थाने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तहसीलदार कार्यालयाने आणि प्रदूषण नियामक मंडळाने दाखवण्यापुरते एक पंचनामा करून एक नोटीस दिली, मात्र त्यानंतर कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही। आज कोणतीही परवानगी नसताना, प्रदूषणाचा प्रश्न असताना, कावीर ग्रामपंचायत हद्दीतील जीवनशैली खराब होत असताना, शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना हा सर्व प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसून, स्थानिकांचा विरोध धाब्यावर बसून आरएमसी प्लांट थाटात सुरू आहे। याची सर्व जबाबदारी ही निष्काळजी किंवा आपलं काम योग्य पद्धतीने करत नसलेले माननीय जिल्हाधिकारी आणि अलिबाग तहसीलदार यांची आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।